ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दारोदारी तेल विक्री करणाऱ्यांचा मुलगा झाला आरटीओ। जालना जिल्ह्यातील शहागड या छोट्या गावातील तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलं आहे। महेश चौथे या तरुणाचं आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावचे व आई वडिलांचं नाव मोठं केलं आहे। महेश चौथे याने शहागड या छोट्याशा गावात 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतले। पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले। तेथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला। उच्च शिक्षण घेत असताना वडिलांची इच्छा होती की त्यांनी ITI करावं, त्यामुळे लवकर काम लागते आणि आपल्याला घरची जबाबदारी त्यांनी घ्यावी। त्यांनी इंजिनिअरिंग केलं। त्यानंतर त्याचे मन त्यामध्ये देखील रमले नाही। त्यांना मंत्रालयात चांगली नोकरी लागली, मात्र त्यामध्ये देखील त्याचे समाधान झाले नाही। त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते आता परिवहन सहाय्यक पदावरती त्यांची निवड झाली। माझ्या मुलाने माझे व जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे, त्याचा मला अभिमान आहे। शाळेत पुस्तक घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, अशा बिकट परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे। मी आठवडी बाजार करीत असो, गावोगावी जाऊन बाजारात तेल विक्री केलं, त्यामध्ये तो मला मदत करीत असे। 2 मुले 2 मुली असा माझा परिवार आहे। सगळ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये नव्हती, तरी माझ्या बहिणीने माझ्या आईने त्याला वही पुस्तके घेऊन दिली आहेत, त्यामुळे त्याच्या शिक्षणामध्ये त्यांचा देखील मोठा हातभार आहे, असं मत चंद्रकांत चौथे असिस्टंट RTO महेश चौथे यांच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे। काय सांगाल, मोठे अधिकारी झाले आरटीओ विभागात, काय वाटतं, कसा राहिला कार्यकाळ, काय नाव आहे? माझं नाव महेश मीरा चंद्रकांत चौथे। नुकताच राज्य लोकसेवा आयोगातून आता जी परीक्षा झाली होती, ऍक्च्युली तर 2023 ची जी मुख्य झाली होती त्याचा आता रिझल्ट लागला। त्याला एक प्रोसेसला पूर्ण 2 वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग 1 पदी माझी निवड झाली। प्रवास थोडासा डिफिकल्ट होता, कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं, गावातूनच माझं स्कूलिंग झालं होतं। त्यानंतर मी 12वी केली आणि 12वी नंतर पण मला CET वगैरे एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स होते। त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतो। त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये। तिथून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला MPSCचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा MPSCचा खरा प्रवास चालू झाला आणि 2019 पासून मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता MPSCचा। आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला, त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये। सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं। नंतर मी अनालाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय, कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे, पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क ऑन इट, की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर मला यश मिळेल। त्यानंतर 3rd अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो। सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते, त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं। त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला, परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो, मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो। त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते। त्यानंतर मला परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि ह्यावेळेस असं वाटत होतं की पोस्ट मिळेल आणि फायनली माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी पदी माझं निवड झालेली आहे।